Yes, now we are going to discuss the another part in this particular chapter. The chapter is human nutrition. The part is disorders. तर आपल्याला आता या चॅप्टरमध्ये काय करायचं आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीम, एलिमेंटरी कॅनल, डायजेशन याच्याशी रिलेटेड जे डिसऑर्डर्स आहे, न्यूट्रिशनशी रिलेटेड डिसऑर्डर, डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड डिसऑर्डर त्या डिस्कस करायचे. द व्हेरियस डिसऑर्डर्स आर, द फर्स्ट इज क्वाशिओरकर. की क्वाशिओरकर हा एक डिसीज आहे किंवा डिसऑर्डर आहे. दिस इज कॉज ड्यू टू द प्रोटीन डेफिशियन्सी. बघा, क्वाशिओरकर, इट इज अ प्रोटीन डेफिशियन्सी डिसऑर्डर फाउंड इन चिल्ड्रन बिटवीन 1 to 3 years ऑफ एज. की ज्या पर्टिक्युलर नवीन इंडिव्हिज्युअलचं ज्याचं एज 1 to 3 years आहे त्याच्यामध्ये जर प्रोटीन डेफिशियन्सी असेल तर दॅट पर्टिक्युलर प्रोटीन डेफिशियन्सी इन दॅट पर्टिक्युलर चाइल्ड कॉज दॅट पर्टिक्युलर डिसऑर्डर. दॅट डिसऑर्डर इट इज कॉल्ड ॲज क्वाशिओरकर. द सिम्पटम्स आर की आता 1 to 3 एज आहे आणि त्या इंडिव्हिज्युअलमध्ये प्रोटीन डेफिशियन्सी असेल तर त्याच्या बॉडीमध्ये सिम्पटम्स काय दिसतात. द फर्स्ट इज चिल्ड्रन्स आर अंडरवेट अँड स्टंटेड ग्रोथ. की त्याचं वेट नॉर्मल इंडिव्हिज्युअलपेक्षा कमी असते आणि हाईट पण कमी असते. सेकंड, पुअर ब्रेन डेव्हलपमेंट. की त्याची मेंटल डेव्हलपमेंट, ब्रेन डेव्हलपमेंट पण ही कमी झालेली असते. लॉस ऑफ ॲपेटाईट. ॲपेटाईट म्हणजे भूक, त्याला भूक पण लागत नाही. ॲनिमिया, लेस हिमोग्लोबिन इन द ब्लड. की त्याच्या ब्लडमध्ये पण हिमोग्लोबिन कमी असणार. प्रोट्रुडिंग बेली म्हणजे पोटाचा साईज, ॲबडॉमिनल साईज गेट इन्क्रीज्ड. स्लेंडर लेग्स, पाय जर असेल तर त्याचे बारीक असतात. बल्जिंग आय, आय जर असेल तर त्याचे मोठे असतात, बल्ज झालेले असतात म्हणजे फुगलेले असतात आणि थोडे बाहेर आलेले असतात. ओडिमा ऑफ लोअर लेग्स अँड फेस, म्हणजे फेस आणि लोअर लेग्स हे त्याचे जाड झालेले पण असू शकतात, म्हणजे फेस पण जाड दिसतो. चेंज इन स्किन अँड हेअर कलर, की त्याच्या स्किनचा आणि हेअर्सचा कलर पण चेंज होतो. So from all these particular symptoms, we can conclude that that particular individual, it is suffered from that of the disorder, which is the disorder of protein deficiency. That particular disorder, it is called as Kwashiorkor. It is called as Kwashiorkor. Another disorder, it is called as marasmus. बघा, it is a prolonged protein energy malnutrition found in infants under 1 year of age. की ज्या इंडिव्हिज्युअलचं एज 1 वर्षाच्या खाली आहे, म्हणजे 0 to 1 year, म्हणजे बर्थ झाला तेव्हापासून 1 year पर्यंत जर प्रोटीन मेटाबॉलिझम प्रॉपर त्याच्या बॉडीमध्ये होत नसेल तर दॅट कॉज दॅट डिसऑर्डर, दॅट इज कॉल्ड एज मरॅस्मस. इट इज कॉज ड्यू टू अनअवेलेबिलिटी ऑफ द न्यूट्रिशियस फूड. की मरॅस्मस केव्हा होतो की त्याचं फूड जर हेल्दी नसेल, म्हणजे न्यूट्रिशनली सफिशियंट जर नसेल तर. पॉवर्टी, पॉवर्टी म्हणजे गरिबी किंवा ते फूड मटेरियल विकत घ्यायला त्याच्याकडे जर पैसे नसेल तर. लार्ज फॅमिली साईज, ही फॅमिली खूप मोठी असेल आणि प्रत्येकाच्या फॅमिलीमधल्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलला प्रॉपर न्यूट्रिशन मिळत नसेल तर. इल स्पेसिंग ऑफ द चिल्ड्रन, की त्या फॅमिलीमध्ये जे घर आहे, हाऊस आहे, तिथे राहायला जागा प्रॉपर नसेल तर. अर्ली टर्मिनेशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग, की त्याच्या आईनी त्याला दूध द्यायला लवकर बंद केलेलं असेल तर. ओव्हर डायल्युटेड मिल्क, की बाहेरून त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला जर मिल्क देत असेल पण ते जर पाणी टाकून डायल्यूट करून जर दिलं गेलेलं असेल तर दॅट कॉज दॅट पर्टिक्युलर प्रोटीन डेफिशियन्सी अँड दॅट प्रोटीन डेफिशियन्सी कॉज दॅट डिसऑर्डर, दॅट इज कॉल्ड एज मरॅस्मस. द सिम्पटम्स आर, आता या मरॅस्मसमध्ये सिम्पटम्स पहा. लो फिजिकल अँड मेंटल डेव्हलपमेंट, की त्याची फिजिकल ग्रोथ कमी झालेली असते, मेंटल डेव्हलपमेंट पण प्रॉपर नसते. लो सबक्युटेनियस फॅट, म्हणजे स्किनच्या खाली जे फॅट असते त्याला सबक्युटॅनियस फॅट म्हणतात, तर त्याच्याकडे ते नसते किंवा कमी असते. रिब्स बिकम प्रॉमिनंट, म्हणजे एकदम बारीक असतो त्याच्यामुळे त्याच्या रिब्स जर असेल तर इनडायरेक्टली सरळ बाहेरून दिसतात, म्हणजे इनडायरेक्टली रिब्सच्या ज्या रिजेस आहेत त्या क्लिअर दिसतात. लिम्स बिकम थिन, त्याचे लिम्स आहे, 4 लिम्स आहे, पाय म्हणजे हँड लिम्स आहे, हे एकदम बारीक बारीक असतात. लॉस ऑफ वेट, वेट पण त्याचं बॉडीचं कमी झालेलं असते. डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन स्टॉप्स ड्यू टू अट्रॉफी ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम, की त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम, डायजेस्टिव्ह ग्लँड्स ह्या जर वीक झालेले असेल त्याला अट्रॉफी म्हणतो आपण. त्याच्यामुळे त्याचं डायजेशन पण वीक असते, डायजेशन जर वीक असेल तर ॲब्सॉर्प्शन पण वीक असते. नो ओडिमा, ओडिमाला ड्रॉप्सी पण म्हणतात, दॅट इज नो रिटेन्शन ऑफ फ्लूइड इन द बॉडी, म्हणजे इनडायरेक्टली त्याच्या बॉडीमध्ये फ्लूइड जे नॉर्मल इंडिव्हिज्युअलच्या बॉडीमध्ये राहायला पाहिजे तसं फ्लूइड जर असेल तर रिटेन होत नाही.
प्रॉपर डाएट कॅन हेल्प इन रिव्हर्सल ऑफ द सिम्पटम्स, की त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला जर मरॅस्मस असेल आणि प्रॉपर जर फूड मटेरियल फॉर एक्झाम्पल त्याला जर दिलं गेलेलं असेल तर ऑल दिस पर्टिक्युलर सिम्पटम्स कॅन बी रिव्हर्स, म्हणजे तो दुरुस्त होऊ शकतो. द अनदर डिसऑर्डर इट इज कॉल्ड एज इंडायजेशन. It is caused due to overeating, inadequate enzyme secretion, spicy food, anxiety, etc. की ह्या सगळ्या गोष्टींनी त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला इंडायजेशन असू शकते. काय? ओव्हर इटिंग, खूप खाल्ल्या गेलेलं असेल तर. इनॲडिक्वेट एन्झाईम सिक्रिशन, की एन्झाईम जे सिक्रेट होऊन राहिलेले आहे, माउथमध्ये होणार आहे, स्टमकमध्ये होणार आहे, इंटेस्टाईनमध्ये होणार आहे, हे प्रॉपर सिक्रेट होत नसेल तर. स्पायसी फूड, मसाल्याचं खूप फूड मटेरियल खाल्ल्या गेलेलं असेल तर, किंवा एन्झायटी असेल, म्हणजे कुठलं टेन्शन असेल, चिंता असेल तर. इट इज ऑल्सो कॉज ड्यू टू इम्प्रॉपरली डायजेस्टेड फूड ऑर फूड पॉयझनिंग. ही इम्प्रॉपरली कुक्ड फूड आहे किंवा मग फूड पॉयझनिंग आहे, दॅट ऑल्सो कॉज दॅट पर्टिक्युलर थिंग दॅट इज कॉल्ड एज इंडायजेशन. सिम्पटम्स पहा, लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक लागणार नाही. ॲसिडिटी, त्याला ॲसिडिटीचा त्रास होईल, म्हणजे इनडायरेक्टली स्टमकमधला ॲसिड माउथमधून बाहेर येण्याचा ट्राय करेल. हार्ट बर्न, म्हणजे चेस्टच्या रिजनमध्ये पेन असेल किंवा बर्निंग सेन्सेशन असेल. रिगर्गिटेशन, म्हणजे स्टमकमधलं फूड जर असेल तर माउथमध्ये वापस येण्याची पॉसिबिलिटी असेल. डिस्पेप्सिया, दॅट इज कॉल्ड एज डिस्पेप्सिया, दॅट इज अप्पर ॲबडॉमिनल पेन, म्हणजे अप्पर ॲबडॉमिनल रिजनमध्ये ॲबडॉमेनच्या पेन जर असेल तर. त्याच्यानंतर स्टमकच्या रिजनमध्ये पण पेन असेल तर. अवॉइडिंग लार्ज मील, lying down after meal, spicy, oily, junk food, smoking, alcohol are the preventive measures for indigestion. की इंडायजेशन अवॉइड करायचं असेल तर ह्या गोष्टी अवॉइड करा. काय? खूप जास्त खाल्ल्या जाऊ नये, किंवा खाल्लेलं असेल तर इमिजिएटली आपण बेडवर जाऊ नये. त्याच्यानंतर स्पायसी, ऑइली, जंक फूड जर असेल तर हे कमीत कमी यूज करायला पाहिजे किंवा नाहीच करायला पाहिजे. त्याच्यानंतर स्मोकिंग, अल्कोहोलिझम तर बंदच. So this is called as indigestion. Another it is called as a constipation. Reduction in frequency of defecation or egestion to the less than 1 per week is called as constipation. की त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला त्याचं फूड मटेरियल डायजेशन नंतर लॅट्रिनला जायला जर वाटत नसेल किंवा डिफिकेशन प्रॉपर जर होत नसेल, इजेशन प्रॉपर होत नसेल, तर दॅट इज कॉल्ड एज कॉन्स्टिपेशन. इट रिझल्ट्स इन ॲबडॉमिनल पेन, डिस्कम्फर्ट. त्याच्यानंतर रेअरली परफोरेशन्स, त्याच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये परफोरेशन्स म्हणजे छिद्र होतात, थोडंसं डिस्कम्फर्ट फील होते, ॲबडॉमिनल रिजनमध्ये पेन पण होते. इट इज कॉज ड्यू टू अफेक्टेड कोलॉनिक मोबिलिटी, की त्याच्या कोलॉनमध्ये जर प्रॉपर मोबिलिटी नसेल, पुढे पुढे जात नसेल, तर दॅट कॉज दॅट थिंग दॅट इज कॉल्ड एज कॉन्स्टिपेशन. न्यूरोलॉजिकल डिस्फंक्शन लाईक स्पायनल कॉर्ड इंजुरी, की स्पायनल कॉर्डमध्ये जर इंजुरी असेल तरी पण तो प्रॉब्लेम होतो. लो फायबर डाएट, त्याच्या डाएटमध्ये जर फायबर्स कमी असेल तरी पण कॉन्स्टिपेशन होणार. इनॲडिक्वेट फूड इंटेक अँड इनॲक्टिव्हिटी, की त्याचं फूड मटेरियल जे घेणे आहे ते जर इनॲडिक्वेट असेल, प्रॉपर नसेल, किंवा त्याच्या बॉडीच्या ॲक्टिव्हिटीज नॉर्मल नसेल, स्लगिश असेल, एकाच ठिकाणी बसून राहत असेल, एक्झरसाइज करत नसेल. रफेज, sufficient fluid in diet, exercise can help in improvement the conditions, की माझ्या फूड मटेरियलमध्ये मी फायबर्स वाढवले, एक्झरसाइज केलाय, तर दिस पर्टिक्युलर कॉन्स्टिपेशन कॅन बी कंट्रोल्ड. सो these are the disorders. याच्या पुढे पण काही डिसऑर्डर्स आहे, ते आपण आता कंटिन्यू करू. द अदर डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्स आर डायरिया, जॉन्डिस, वॉमिटिंग अँड अदर. द फर्स्ट वन इज डायरिया. पासिंग लूज वॉटरी स्टूल्स मोर दॅन 3 times a day इज कॉल्ड एज डायरिया, की मला लॅट्रिनला जर दिवसातून 3 वेळा 4 वेळा पण लूज होत असेल, लूज मोशन्स म्हणतो आपण त्याला, तर दॅट पर्टिक्युलर थिंग इट इज कॉल्ड एज डायरिया. इट लीड्स टू डिहायड्रेशन. आता 3-4 वेळा जर लॅट्रिनला मी जर गेलो असेल आणि बॉडीमधलं वॉटर कमी झालेलं असेल, तर दॅट नॅचरली कॉज द डिहायड्रेशन. इट इज कॉज बाय इन्फेक्शन थ्रू द फूड, वॉटर एक्सेट्रा, की मी फूड घेताना, वॉटर घेताना जर ते कंटॅमिनेटेड असेल आणि त्याचे इन्फेक्शन जर माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये होत असेल, तर दॅट कॉज दॅट डिसीज दॅट इज कॉल्ड एज डायरिया. ऑर अल्सर, कोलायटिस, इन्फ्लॅमेशन ऑफ इंटेस्टाईन, इरिटेबल बाउल सिंड्रोम, की ह्या पण कंडिशन्स आहे की ज्याच्यामुळे डायरिया होतो. अल्सर असेल आतमध्ये तर, किंवा कोलॉनमध्ये इन्फेक्शन असेल तर, इन्फ्लॅमेशन असेल तर,
इन्फ्लॅमेशन ऑफ इंटेस्टाईनमध्ये कुठे इन्फेक्शन किंवा इन्फ्लॅमेशन असेल तर इरिटेबल बावल सिंड्रम, की माझी पेरिस्टाल्टिक मुवमेंट जर प्रॉपर त्या एलिमेंटरी कॅनलची जर नसेल तर दिस कॉज द डिसऑर्डर डिसीज दॅट इज कॉल्ड ॲज डायरिया. ॲक्च्युली डायरिया इट इज मेनली कॉज बाय इन्फेक्शन. द सिम्पटम्स आर डिहायड्रेशन, बॉडीमधलं वॉटर कमी होणे, ब्लड इन स्टूल की माझ्या लॅट्रिनमध्ये ब्लड असणे, नॉझिया मला मळमळ होणे, ब्लोटिंग माझं पोट फुगल्यासारखं वाटणे. द अनदर डिसऑर्डर इट इज कॉल्ड ॲज जॉन्डिस, याला पिलिया म्हणतो किंवा कावीळ म्हणतात. इट इज द डिसऑर्डर ऑफ लिव्हर. दिस इज द डिसऑर्डर ऑफ लिव्हर, ही लिव्हरची डिसऑर्डर आहे. इट इज अ साइन ऑफ ॲबनॉर्मल बिलिरुबिन मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन. ॲक्च्युली नॉर्मली काय असते की माझे आरबीसीज आहे, कोणत्याही आरबीसीला फॉर्म झाल्यानंतर लाईफ असते 118 to 120 डेज, आणि ते आरबीसीज माझ्या लिव्हरमध्ये आल्यानंतर त्याच्यापासून बाईल तयार व्हायला पाहिजे. त्याचं लाईफ संपल्यानंतर आरबीसीचं. आता हे जे बाईल आहे दॅट पर्टिक्युलर बाईल इट कंटेन द पिगमेंट दॅट इज कॉल्ड ॲज द बिलिरुबिन, आणि हे बिलिरुबिन काय व्हायला पाहिजे की हे ड्युडेनममध्ये यायला पाहिजे आणि माझ्या फिकल मॅटरसोबत बॉडीच्या बाहेर निघायला पाहिजे. पण ॲक्च्युली काय होते, लिव्हरमध्ये जर इन्फेक्शन असेल किंवा लिव्हरमध्ये कुठे केमिकल पॉयझनिंग झालं असेल तर लिव्हर ब्लॉक होते आणि ते बाईल ड्युडेनममध्ये म्हणजे एलिमेंटरी कॅनलमध्ये न जाता ते बाईल जर असेल तर ब्लडमध्ये येते, ब्लडमध्ये सर्क्युलेट होते. माझ्या आईसचा कलर, आईसच्या कंजंक्टिव्हाचा कलर येलो होतो, नेल्स येलो दिसतात, स्किन पण येलो दिसते. अँड ऑल दिस पर्टिक्युलर येलोनेस ड्यू टू द सर्क्युलेशन ऑफ बिलिरुबिन अलॉंग विथ द ब्लड इज कॉल्ड ॲज जॉन्डिस. त्याला काय म्हणतो आपण, जॉन्डिस. म्हणजे नॉर्मली बाईल कुठे यायला पाहिजे, एलिमेंटरी कॅनलमध्ये यायला पाहिजे, न येता ते ब्लॉक झाल्यामुळे ते जर ब्लड सोबत सर्क्युलेट होत असेल तर दॅट कॉज दॅट डिसीज दॅट इज कॉल्ड ॲज जॉन्डिस. There are two different types of jaundice. The one it is called as chemical jaundice, the another it is called as व्हायरल जॉन्डिस. काही केमिकल्समुळे पण असं होऊ शकते किंवा मग हेपॅटायटिस ए व्हायरस आहे, हेपॅटायटिस बी व्हायरस आहे, हेपॅटायटिस सी व्हायरस आहे, हेपॅटायटिस डी व्हायरस आहे, याचं जरी लिव्हरमध्ये इन्फेक्शन असेल तर दॅट कॉज दॅट डिसीज दॅट इज कॉल्ड एज जॉन्डिस. सो इट इज कॉज ड्यू टू एक्सेसिव्ह ब्रेकडाऊन ऑफ द आरबीसीज अँड increased bilirubin level. In this there is obstruction in the flow of bile from liver to the duodenum. मी आता तेच बोललो की लिव्हर कडून येणारं जे बाईल आहे ते ड्युडेनम मध्ये न येता ते ब्लड मध्ये सर्क्युलेट होणार. द सिम्पटम्स आर येलोनेस टू द आईज, स्किन, व्हाईटिश स्टूल. आता ते एलिमेंटरी कॅनलमध्ये बाईल येत नसल्यामुळे माझ्या फिकल मॅटरचा कलर हा व्हाईटिश असतो. फिवर, ताप आलेला असतो. नॉझिया अँड व्हॉमिटिंग, मळमळ पण असते आणि उलटी पण होते. ॲबडॉमिनल पेन, पोटाच्या भागात पोटाच्या रिजनमध्ये पेन होते. सपोर्टिव्ह केअर, प्रॉपर रेस्ट आर द ट्रीटमेंट्स फॉर द पेशंट, की त्या पर्टिक्युलर पेशंटची प्रॉपर केअर घेतली तर त्या पर्टिक्युलर जॉन्डिसपासून त्याला वाचता येईल. व्हॉमिटिंग, इट इज अ कंडिशन ऑफ स्टमक इन विच स्टमक थ्रो आउट इट्स कंटेंट आउट ऑफ द माउथ ड्यू टू रिव्हर्स पेरिस्टाल्टिक मुवमेंट. नॉर्मली काय असते की फूड मटेरियल मी माउथमधून टाकलं, स्टमकमध्ये गेलं की ते खालच्या डायरेक्शननी जायला पाहिजे, पण ते खालच्या डायरेक्शननी न जाता ते रिव्हर्स डायरेक्शन येते आणि तोंडातून ते फूड मटेरियल बाहेर पडते. दॅट थिंग इट इज कॉल्ड ॲज अ व्हॉमिटिंग. सो इट इज कंट्रोल्ड बाय नॉन व्हायटल व्हॉमिटिंग सेंटर ऑफ द मेडुला. ब्रेनमध्ये एक पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज मेडुला oblongata that controls this particular thing. सिम्पटम्स पहा, डिस्कम्फर्ट, अनइझी वाटते, विकनेस पण आलेला असतो, नॉझिया, मळमळ पण असते, म्हणजे चांगलं फील होत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉमिटिंग. द अदर डिसऑर्डर्स ऑफ दिस पर्टिक्युलर डायजेस्टिव्ह सिस्टम आर रिलेटेड विथ न्यूट्रिशन. दे आर, आता या सोडून आता बाकीच्या कुठल्या डिसऑर्डर्स असू शकतात. एक, टूथ डिके, दात सडणे किंवा किडणे. दोन, मम्स, दॅट इज द व्हायरल इन्फेक्शन टू द पॅरोटिड. पॅरोटिड ही सलायवरी ग्लँड आहे, तिथे जर व्हायरल इन्फेक्शन असेल तर गाल फुगतो, त्याला काय म्हणतात, मम्स. नंतर जिंजिविटीज, दॅट इज द इन्फ्लॅमेशन ऑफ द गम्स. गम्समध्ये जर हिरड्या म्हणतो आपण त्याला, गम्समध्ये जर काही इन्फेक्शन असेल त्याच्यामुळे इन्फ्लॅमेशन असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज जिंजिविटीज. टॉन्सिलिटीज, दॅट इज द इन्फ्लॅमेशन ऑफ द टॉन्सिल्स. टॉन्सिल्स वाढले असेल किंवा मग तिथे इन्फेक्शन झालेलं असेल. ग्लॉसिटीज, इट इज द इन्फ्लॅमेशन ऑफ द टंग. टंग जर जाड झाली असेल, ती इन्फ्लॅम होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज ग्लॉसिटीज. अपेंडिसायटिस, की अपेंडिक्स ओव्हरग्रो झालेलं असेल, त्याच्यात इन्फेक्शन झालेलं असेल तर दॅट कॉज दॅट इन्फ्लॅमेशन टू द अपेंडिक्स, दॅट इज कॉल्ड ॲज अपेंडिसायटिस.
कोलायटिस की लार्ज इंटेस्टाईनच्या कोलॉनमध्ये जर इन्फेक्शन असेल तर दॅट कॉज दॅट डिसऑर्डर इन्फेक्शन दॅट इज कॉल्ड ॲज अ कोलायटिस. पाईल्स, एक्सेसिव्ह डायलेशन ऑफ रेक्टल व्हेन्स की माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा एलिमेंटरी कॅनलचा लास्ट जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ रेक्टम, आणि तिथल्या ज्या व्हेन्स आहेत त्या रेक्टमला, त्या व्हेन्स जर डायलेट झाल्या असेल म्हणजे मोठ्या झाल्या असेल, डायलेट झालेल्या असेल आणि त्याच्यात जर ब्लड जमा असेल तर दॅट कॉज पेनफुल कंडिशन. दॅट पेनफुल कंडिशन इट इज कॉल्ड ॲज द पाईल्स. द अदर थिंग इज वर्म इन्फेक्शन. मला वर्म्सचा त्रास होत असेल तर दॅट इज अगेन रिलेटेड विथ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. कॉलरा, डिसेंट्री, दे आर अगेन रिलेटेड विथ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. So this is the part that is called as human nutrition.